रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ सर्वांना। तर मला जायचं आहे रानात आणि माझा झालेला आहे जाईचा आणि जाईच्या बाबांचा नाश्ता बनवून आणि साधीशी लग्नात करतात तशी बटाट्याची भाजी केली आहे मिक्सर न फिरवता। आणि आता मला बनवायच्या आहेत चपात्या। देवपूजा झालेली आहे माझी। आज काही मी जास्त अट्टहास केलेला नाही, थोडीच फुलं खालचीच तेवढी आणलेली आहेत। पण भरून झालेला आहे माझा आणि देवाला नैवेद्य देखील दाखवून झालेला आहे। आणि आता मी थोड्या वेळाने काम आटपून रानात जाणार आहे। तर मला जायचंच होतं, पण रोज 7:30ला येणारं पाणी आज मात्र 8:15ला आलेलं आहे। उन्हाळ्यात असं असते, जेवायला नाही दिलं तरी चालेल पण पाणी पाहिजेत। तर पाणी भरल्याशिवाय मला काही रानात जाता येणार नाही। तर मी भरतीये पाणी। तर टाकीत आत्ताशी पाणी सुरुवात झाली आहे व्यवस्थित पडायला। एवढं आता कधी भरायची, हा ड्रम पण भरायचा आहे, झाडांना पाणी घालायला लागतं पाणी। ड्रम पण भरला नाही आणि टाकी पण थोडीच कमीच राहिली आहे भरायची। तर आता नेमकं पोर आली की पाण्याचाही असा प्रॉब्लेम असतो। आता माझी फार मेहनत आहे पाणी जपून वापरायचं, कारण आता पोरांची कपडे ते धुवायचं, पाणी पण फार कमी, झाडांना पण पाणी लागतंय। बाय नाश्ता करून घे आणि जेव। आणि जिन्याकडे पपई आहे, आंबा आंबा असेल एखादा पिकलेला, ठीक आहे, मॅगी करून खा। करमळ्यातून आलेली आहे आणि मका भरायचं काम चालू आहे। आणि हा आमचा बाबल्या जो अतिशय 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 लाजाळू आहे, तो बिलकुलच तोंड दाखवत नाही। आणि हे सुनीता, बाबल्या आणि मका भरायचं झालेलं आहे। आता आम्हाला तीळ काढायला जायचं सुनीताला आणि आम्हाला सुनीताची जेवली का गं? तू जेवली? मला जेवायचं आहे अजून, तुझं ते आवरतपर्यंत मी जेवून घेतो। इथं जेवा मध्ये जेवते। किती गोण्या झाल्यात बाबल्या आपल्या मुसकी दाखव, किती झालं तुम्हाला? ती वर जरा चांगली करावं, ती खराब आहे, ती चांगली का? सगळी चांगली, कुठली खराब आहे? म्हणजे बघाय त्यातले सगळे। मका भरून तिथं वस्तीवरच आत्यांपाशी जेवले आणि आता आलेलो आहोत तीळ कापायला। सुनीता आहे सोबत। आता तीळ कापून झालेत आमचे, सुनीता आणि आम्ही दोघी जणी आहोत तीळ कापायला। आणि आता आम्हाला तीळ बांधायचे आणि गणेशराव गेलाय आमच्या शेजाऱ्यांच्या शेतात, त्याचा ट्रॅक्टर आहे, तर बांधून आम्हाला वरती न्यायचे तीळ। एक तळवट टाकून मग तीळ तिथं उभे करून ठेवावं लागतील। तर तोपर्यंत मधल्या सुट्टीत गणेशराव आला तर होऊन जाईल आमचं लवकरच। ऊन खूप आहे, कस काय घामाघूम झाले बघा। मी हा झालाय की लाल जर। आणि हे बघा, हे आमचे तीळ काढून झालेत, आता बांधायचे आहेत। सुनीता, तुला मूग नसले तर मुगाच्या शेंगा तोडून ने, पिवळे मग बिया पुरते तरी। बघा तीळ काढायला उशीर झाला आणि तीळ बरेच वाळलेत आणि हे बघा असे सांडतात, काढताना त्याला धक्का लागला की सांडतात। तर हा लिंबाच्या झाडावर माझ्या आवडीचा पक्षी ओरडतोय, जबरदस्त आवडतो मला ही पक्षी ओरडलेला, क छान वाटतं कसं ओरडतं बघ सुनीता। हा मस्त एक नंबर, त्याला पण जोर येतोय, मला आवडतंय म्हणल्यावर। सुनीता बघत आहे शेंगा लागल्यात का, एखादा वेल उपटून बघते म्हणते, तर बऱ्यापैकी लागल्यात। थांब ओके लागलेत, ओके। आता ह्याला थोडा अवकाश आहे अजून एक पाणी पाहिजे। हा द्या ना पाणी लवकर, मग होऊन जाईल। कुठला पक्षी असतो ही? पावसा असतो ना, पावसा। कस काय जबरदस्त त्याचा आवाज, वा। शेंगाचा वेल उपटायचं काम करत करत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा। शेंगाचा वेल उपटलाय आणि हे बघा आता ही बांधायचंय, पण म्हणलं आधी एवढ्या वेलाचे शेंगा खाऊ आणि मग काम करू। तर आता शेंगा खायचं काम चालू आहे आमचं। आता तीळ काढत काढतच उशीर झाला, लागलेली पात होती, म्हणलं तेवढी पात लावल्याशिवाय नको जेवायला। तर आता 2:45 वाजले, जेवायला बसलोय आम्ही। आणि आमच्या सुनीताच्यात मासिक धर्म पाळला जातो,
त्यांच्यात परडी आहे म्हणून. तर सुनीता दाखव ग, ही चपाती आहे ना, ही आमच्या ताना भाऊनी केलेली. एखाद्या बाईला लाजवल अशी चपाती केली, कसली गोल सुंदर, किती छान चपाती केली बघा. आणि ताना भाऊनीच केलेलं आहे हे पिठलं पण. आणि मी आपलं बटाट्याची भाजी आणि चपाती आणलेली आहे. शेंगा दिल्या ते सुनबाईने आमच्या सकाळी दिल्या होत्या. कैरीची चटणी आणली आहे मी. ह्या चवळीच्या शेंगा आहेत. कैरी आणली आहे सुनीतानी. तर या तुम्ही पण आमच्या सोबत दुपारचं जेवायला सगळे. आता उन्हाने आम्ही झालेलो आहोत घामाघूम आणि आम्हाला लागली भरपूर भूक. कारण 2चा टायमिंग असतो रोज जेवायचा. आज 2:45 वाजून गेलेत. आता भरपूर भूक लागली. आणलेलं लवकर पटकन संपणार आहे. ओके का? हा येते. कैरीची चटणी आणली आहे, काल केलेली. काय माहिती आता खराब होती का ग. जेवायला बसलोय खरं, मगाशी पातेला होतं तर अजिबात वारं लागत नव्हतं. आणि आता इथं जेवाय बसलोय तर हे बघा, ह्या चिंचच्या झाडाखाली बसलोय आणि ह्या चिंचचा पाला सगळा झडलाय आणि वाऱ्याने हे यायला लागले आता आमच्या ताटातच. आता खावावं का ताट झाकावं काय कळना झालं. काय करायचंय सुनीता? आता खाऊन घ्यायचं. बर. बबलू शेठ ड्रायव्हर आणि बबलू शेठ नेता आम्हाला फिरायला डुगडुग्यात बसून. तर तीळ व्हायला काय आम्हाला ट्रॅक्टर भेटला नाही की बाबल्याचं डुगडुग आहे त्यानेच आम्ही तीळ वाहतोय. नेमकं तीळ लावायचं तर पाऊस इतका वारण कावदानं सुटलं. आता वाटलं लय पाऊस येतोय का काय, पण काय पाऊस आलेला नाही. तर तशा पद्धतीने तीळ लावलेले आहेत बघा. रानातनं आलेली आहे घरी आणि माझ्या लेकीनं मला दिलेला आहे चहा. तर एवढ्या 3 वर्षात पहिल्यांदाच असं झालंय की मी रानातून आली आहे आणि मला आयता चहा मिळालाय. बसायचं, झोपायचं, लोळायचं आणि उठून आपण चहा करून घ्यायचा, अशी ही सिस्टीम माझी होती. तर पहिल्यांदाच मला आयता चहा मिळाला. त्याबद्दल चैत्राली जाधव तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.